नमस्कार, तुमचं हार्दिक स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर पावसाळ्यात काही अशा रानभाज्या असतात की त्या पावसाळ्यातच आपल्याला मिळतात। तर त्यापैकी एक भाजी म्हणजे ही अंबाडीची भाजी। त्या अंबाडीची भाजीची भाकर खूप छान लागते, चविष्ट अशी, आणि ठेच्याबरोबर आपण याला छान खाऊ शकतो। अशी आंबट अशी भाकर होते अंबाडीची आणि चवीला पण खूप छान होते। तर मी सर्वप्रथम एक जुडी अशी ही आंबाडीची भाजी इथे घेतली आहे आणि तिचे पूर्ण पानं तोडून घेतले आहे, देठ काढून घेतले। तर आता ही छान स्वच्छ 2-3 पाण्याने आपण तिला छान स्वच्छ करून घेऊ। तर आता ही मी छान स्वच्छ करून घेतली 2-3 पाण्याने। आता आपण एका भांड्यामध्ये हिला काढून घेऊया। छान स्वच्छ धुवून घ्यायच्या। रानभाज्या असतात त्याच्यावर खूप धूळ असते आणि पावसाळ्यात पण तशा स्वच्छ करूनच घ्याव्या लागते सगळ्या भाज्या। तर आता आपण याच्यात थोडं पाणी टाकू आणि ते थोडंसं पाणी टाकून याच्यात 2 शिट्ट्या काढून ही भाजी छान शिजवून घेऊ। मी कुकरमध्ये याला 2 शिट्ट्या काढून घेते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण पूर्ण म्हणजे ताजी होती भाजी, धुतली होती तेव्हा इथपर्यंत होती। आता तिला आपण शिजवून घेतली तर ती आता अशी झालेली आहे आणि थोडं तिला पाणी पण आहे। तर आता हे आपण पाणी काढून घेऊया, एवढं आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे। आता आपण ही शिजलेली भाजी एका ताटामध्ये पूर्ण काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये पाणी आहे अंगाशी ते जास्तच, ते पण आपण बाजूला काढून घेऊ पाणी। आता मी इथे 1 बाउल ज्वारीचं आणि बाजरीचं माझ्याकडे मिक्स आहे पीठ, ते घेतलं। तुम्ही ज्वारीचं घेतलं तरी चालेल, कोणाला बाजरीची आवडते तर ती बाजरीचं पीठ असलं तरी चालते, पण ज्वारीचं असलं तर फारच चांगलं। तर माझ्याकडे दोन्ही याचे मिक्स आहे। याच्यामध्ये आता आपण लागेल तसं पीठ ॲड करूया। पहिले मी अर्ध पीठ टाकून घेते, बाकीचं आवश्यकतेनुसार टाकणार आणि थोडं मीठ टाकून घेऊ आणि आता हे छान याच्यात मिसळून घेऊ आणि याचा एक असा गोळा तयार करू। ही भाकर खूपच छान लागते आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच आपल्याला मिळते, तर नक्की ट्राय करा। अजून आपल्याला इथे पिठाची आवश्यकता आहे, तर आणखी पीठ टाकून घेऊ आपण। आता एवढं पीठ राहिलेलं आहे माझं, अजून लागलं तर आपण पाहू त्याच्यामध्ये। या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल मी छान गोळा तयार करून घेतला आहे आणि एवढं आपलं पीठ पुरलं आहे। तर त्याच्यातलं आपण जास्त पाणी काढून घेतलं तर नाही तर मग आपण पाणी नाही काढलं भाजीचं तर ते खूप जास्त पीठ लागेल। तर जेवढं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणातच करा। आता आपण याच्या भाकरी तयार करायला घेऊ। आता आपला गोळा झालाय आणि थोडं हाताला लावायला पाणी घेतलेलं आहे, तवा गरम करायला ठेवलाय आणि आता आपण एकीकडे भाकर करायला घेऊ। आता एक गोळा घेतला त्याच्यातला, आता तो छान भाकर करायसाठी स्मॅश करून घ्यायचं आहे, तेव्हा भाकर चांगली येते आपली। आपण हाताने करून घेऊया, कोणी लाटून पण घेतात। ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण आपली भाकर तयार करून घेतली आहे छान। या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल आपली भाकर छान झालेली आहे। आता ती आपण छान भाजून घेऊया आणि ही भाकर
खरंच नक्की ट्राय करा. आंबाडीची भाकर खूप छान लागते. दुसऱ्या साईडने पलटून घेऊया आणि तिला तिकडून पण भाजून घेऊया दोन्ही साईडनी. आणि तोपर्यंत आपण याला लागणाऱ्या ठेचाची पण तयारी करून घेऊया. चवीला लावायला कांदा घ्यायचा मस्त आणि त्याच्यासोबत ठेचा आणि भाकर अप्रतिम लागते. आपण मगाशी दुसऱ्या साईडने पलटवली होती, आता परत पलटून घेऊया आणि थोड्या मंद आच करून आता आपण ही थोडी इकडे अशी भाजून घेऊया, म्हणजे ती पूर्णपणे भाजल्या जाते भाकर. अंदरून पर्यंत भाकर छान त्याला भाजू द्यावं लागते. भाकर तुम्ही ज्वारीची भाकरी करता तशीच भाजू द्यायची. तिला पण आपण गॅसवर थोडं करून घेतोच. तर या ठिकाणी आता आपली भाकर तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकाल. छान दोन्हीकडून आपण तिला भाजून घेतलं आहे. आता मी भाकरी करून घेतल्या आहे. आपण ठेच्याकरिता थोड्या मिरच्या तव्यावर थोड्या परतून घ्यायच्या, म्हणजे खेस येत नाही हिरव्या मिरच्यांची, ठसका उठत नाही. थोड्या त्या परतून घेऊया आणि मग आपण ठेचा बनवायला घेऊ. आपण या मिरच्या भाजून घेतल्या त्या 4-5. त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊ, थोडंसं थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आणि आपण हे आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. आता आपण इथे ठेचा ग्राइंड करून घेतला आहे. छान एका बाउलमध्ये काढून घेतला. आपण हा ठेचा काढून घेतला आहे एका छोट्या बाउलमध्ये आणि त्याच्यात मी थोडं लिंबू पिळून घेते. मिसळून घेते. आपला ठेचा तयार. मी ठेचा आणि कांदा आणि याच्यावर ठेच्यावर आपण छान तेल टाकून घेऊया. कांद्यावर पण थोडं टाकून घ्या. या ठिकाणी आता आपली आंबाडीची भाकर तयार झालेली आहे. त्याच्यासोबत मी ठेचा केलेला आहे आणि कांदा. नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते ही भाकर आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. नक्की ट्राय करा आंबाडीची भाकरी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चैतालीस किचन डायरीजला पुन्हा अशा नवनवीन रेसिपी सोबत आपण भेटू.